नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत लाल मसाल्यामधली कोबीची भाजी. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण किंवा डब्यासाठी सुद्धा उत्कृष्ट एक पर्याय आहे. चवीला अतिशय उत्तम लागतेच आणि पौष्टिकसुद्धा. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या इथे मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. उभा चिरून घेतला आहे. तुम्हाला हवा त्याप्रमाणे तुम्ही चिरून घेऊ शकता. मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. चणा डाळ भिजत घातलेली आहे पूर्ण रात्रभर किंवा 2-3 तास भिजवली तरी चालेल. इथे वाटण घेतलं 1 चमचा. भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर एवढंच आहे याच्यामध्ये. 1 चमचा घेतलं आहे वाटण. कोथिंबीर घेतलेली आहे. आणि या व्यतिरिक्त फोडणीचं जे साहित्य आहे म्हणजे मोहरी, मसाला, हळद, मीठ एवढ्याच गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आणि इथे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. आता पुढच्या कृतीकडे वळूयात. तर यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी तडतडून घ्यायची आहे. एक अर्धा चमचा मोहरी तडतडवून घ्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कढीपत्तासुद्धा परतून झाला की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. कांदा हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आता जी आपण चणा डाळ घेतलेली आहे तिचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. इथे मी पूर्ण रात्रभर चणा डाळ भिजत घातली होती. कमीत कमी 2 ते 3 तास डाळ भिजली गेली पाहिजे आणि हिचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून चालेल. नाही घातली तरीसुद्धा चालू शकतं. कांद्याबरोबर चणा डाळ परतली की व्यवस्थित शिजते, लवकर शिजते. चणा डाळ परतून झाली की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे आणि या सगळ्या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं अर्धा 1 मिनिट. अशा प्रकारे परतून झालं की याच्यावर झाकण ठेवून डाळ एक 60 ते 70% आपल्याला शिजवून घ्यायची आहे. म्हणजे उरलेली डाळ नंतर कोबीबरोबर शिजली जाते. अशा प्रकारचं प्रॉपर बंद होणारं झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि हे नसेल तर मग ताटावर पाणी ठेवूनसुद्धा डाळ शिजवून घेतली तरी चालेल. अगदी सुकं वाटत असेल तर पाण्याचा थोडासा हपका मारूनसुद्धा चालू शकेल. आता इथे डाळ आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे, म्हणजे 50 ते 60% शिजलेली आहे. यामध्ये आपण जो चिरलेला बारीक कोबी आहे तो घालून घ्यायचा आणि कोबीसुद्धा एक अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा. यामुळे भाजीचा उग्रसपणा कमी होतो, भाजी लवकर शिजते आणि चवीलासुद्धा छान लागते. अशा प्रकारे परतून झालं की याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तर कोबीसुद्धा थोडा आळतो, त्याच्यामुळे मीठ जे आहे त्या मिठाचं प्रमाण बऱ्यापैकी कमीच ठेवायचं. लागलं तर नंतर आपण मीठ ॲड करू शकतो. मीठ घालून झालं की याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे. मी जो कोबी वापरते तो अगदी ताजा नाही आहे आणि फ्रीजमध्ये 2 दिवस राहिला आहे, म्हणून मी बऱ्यापैकी जास्त पाणी घातलं आहे. कोबी जर ताजा आणि कोवळा असेल तर पाण्याचा नुसता हपका मारला तरी कोबी व्यवस्थित शिजतो. आता यावर अशा प्रकारे झाकण किंवा ताटावर पाणी असं ठेवून 2 ते 3 व्यवस्थित वाफा आणून कोबीची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 1 वाफ आल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी अर्ध्यापेक्षा जास्त आपली शिजलेली आहे. याच्यामध्ये पाणीसुद्धा अजून आहे, त्याच्यामुळे काही पाणी वगैरे घालायची गरज नाही. भाजी एकदम सुकी वाटत असेल तर पाण्याचा हपका तुम्ही याही वेळेला मारू शकता. दुसरी वाफ आल्यानंतर इथे बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. याच्यामध्ये पाण्याचा अंश असेल तर झाकण न ठेवता भाजी परतून घ्यायची. इथे तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि कोबीसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. आता सांगितल्याप्रमाणे जर पाणी असेल तर झाकण न ठेवता मोठा किंवा मध्यम आचेवरती भाजी ढवळून घ्यायची आणि पाणी पूर्णतः आटवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी हे जे भाजकं वाटप आपण चमचाभर घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथे घालून घेते. ऑप्शनल आहे, पण घातला तर चव खूप छान लागेल. वाटप भाजकं असल्यामुळे जास्त काही शिजवून वगैरे घ्यायची गरज नाही, पण वाटणामुळे या भाजीला चव खूप छान लागते. ज्यांना साखर किंवा गूळ लागतो भाजीमध्ये त्यांनी या ठिकाणी किंचितचा गूळ किंवा साखर घालून पण चालेल. भाजी आपली शिजलेली आहे. याच्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. यामुळे सुद्धा चव खूप छान येते. आता इथे ओलं खोबरं मी काही घालत नाही आहे, कारण खोबऱ्याचं वाटण आपण लावलेलं आहे. चवीला अतिशय उत्कृष्ट लागते.
तांदळाच्या किंवा ज्वारीच्या गरमागरम भाकरीबरोबर तर अतिशय छान. अशा प्रकारची लाल मसाल्यातली वाटण लावून कोबीची भाजी तुम्ही जर कधी केली नसेल तर नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.